संभाजीनगर काय स्थिती आहे? संभाजीनगरमध्ये 165 कल जे आहेत ते समोर आले 115 पैकी, ज्याच्यामध्ये भाजप 23, ठाकरेंची शिवसेना 4, काँग्रेस 4, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष दोघांनाही अजून खातं उघडता आलं नाही. इतर 20, ज्याच्यामध्ये मला वाटतं एमआयएमचा देखील आकडा असणार तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर एमआयएम देखील तिकडे आहे. एमआयएमचे काय आकडे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. इतरांचा जो फिगर आहे तो 20 आहे. 115 पैकी 65 हा जो कलांचा आकडा आहे तो समोर आलाय. आणि तिथे पनवेलमध्ये भाजपनं सुद्धा आता जवळपास सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. 24 जागांवरती भाजपचा विजय आघाडी आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 28 जागांवरती भाजपची आघाडी आहे. शिंदेची शिवसेना कुठेतरी इथे त्यांची पिछाट पाहायला मिळते. 18 जागांवरती त्यांची आघाडी. नवी मुंबई सुद्धा 67 जागांवरती भाजप पुढे आहे. 29 जागांवरती शिंदेची शिवसेना. तर सोलापूरमध्ये भाजपनं 54 जागांवरती मुसंडी मारलेली आहे आणि काँग्रेसला केवळ एका जागी आघाडी घेता आलेली आहे. रणजित पाटील माजी मंत्री अकोल्याचे, त्यांच्या पुतण्याचा पराभव झालाय आणि आता हळूहळू सेलिब्रेशनचे व्हिज्युअल सुद्धा समोर येऊ लागलेले आहेत. असंच एक विजयी सेलिब्रेशन आपण महाराष्ट्रभरातनं पाहतो. आणि बाकीच्या देखील आकडेवारी आपण बघायला लागते. आपल्या मुंबई महानगराचा विचार केला तर पनवेलमध्ये भाजप 24, त्यासोबतच ठाण्यामध्ये भाजप 12, शिवसेना 24, 131 पैकी 52 कल हाती आले आहेत. ठाकरे आणि मनसे प्रत्येकी 1, कल्याण डोंबिवली 52 कल हाती आले आहेत, 28-18 भाजप आणि शिवसेना. तर नवी मुंबईत 67 ठिकाणी भाजप विजयी किंवा आघाडी, शिवसेना 29. त्यामुळे तिकडे नवी मुंबईमध्ये आता भाजप बाजी मारताना दिसतंय. इतरांच्या खात्यात अवघी 1 जागा. भिवंडी, त्यासोबतच मीरा भाईंदर भाजप 32, शिवसेना 2 अशी स्थिती. काँग्रेस 8 ठिकाणी, ठाकरेंची शिवसेना 1 ठिकाणी. परभणीत मेघना बोर्डीकरांना संजय जाधव यांचा मोठा धक्का पाहायला मिळतो. तर चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार जिंकतात. अकोल्यात माजी मंत्री रणजित पाटील यांच्या पुतण्याकडनं भाजपचा पराभव पाहायला मिळतो. 118-69 सध्याचं चित्र नेणारा मुंबईमधलं. 92 भाजप, शिवसेना 26, ठाकरे 60, मनसे 9. त्यानंतर काँग्रेस आणि मित्रपक्ष 12, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 3, इतर 8 अशी सध्याची स्थिती. आणि हा विजयोत्सव दादर आणि परिसरातला मला वाटतं महेश सावंत इकडे विजयोत्सव करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी आता विजयोत्सवाची दृश्य आपल्याकडे येत आहेत. पुण्यामध्ये देखील भाजपने मोठी आघाडी, 54 ठिकाणी आघाडी 69 पैकी. तर राष्ट्रवादीला 7 ठिकाणी आघाडी घेता आली आहे. काँग्रेस 4 ठिकाणी, शिवसेना 2, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुसकर विजयी झाल्या. या त्याच उमेदवार आहेत की ज्यांनी झेरॉक्स कॉपी भाजपच्या एबी फॉर्मची जोडलेली होती आणि युतीमध्ये ही जागा सुटलेली होती. ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुटलेली होती. पण शिल्पा केळुसकर ज्या भाजपच्या होत्या त्यांनी तो एबी फॉर्म कायम ठेवला. निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज वैध सुद्धा केला आणि शिल्पा केळुसकरांचा विजय आपल्याला पाहायला मिळतो. लातूरमध्ये भाजप 17 तर काँग्रेस 3. काँग्रेसची एक मोठी आघाडी आपल्याला लातूरमध्ये पाहायला मिळते. लातूरबद्दल काँग्रेसची आपण एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात. आणि संजय सरांनी जागा बदलली त्यामुळे मी कन्फ्यूज झाले. सर, लातूरबद्दल तुमची एक छोटी कमेंट मला हवी होती. काँग्रेस 30, भाजप 17, लातूर. नाही, काँग्रेस तिथं लातूरमध्ये त्यांना तसं देशमुखांच्या विरोधात जी भाषा वापरली गेली प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्ष, त्याचा परिणाम निश्चितपणानं झाला. कारण लोक भावनिक झाली देशमुखांनी केलेलं काम आणि त्याचा फायदा उठवला त्यांनी. आणि अमित देशमुखनी बरोबर कुठं काय बोलायचं ते बोलून. पण मग अशाचं एक विधान म्हणजे विलासरावांचं विधान टोटली वेगळं होतं, ते वैयक्तिक होतं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ते खोडून काढण्याचा प्रयत्नही केला, पण त्यात त्यांना यश आलेलं दिसत नाही. पण मग असंच एक विधान नांदेडमध्ये सुद्धा झालं होतं की 70 वर्षात नांदेडसाठी कोणी काही निधी वगैरे आणला नाही म्हणून. पण नांदेडमध्ये आपल्याला भाजपला फटका बसला दिसत नाहीये. नाही, त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा झाल्यात की सगळं पक्षीय राजकारण अशातला भाग नाहीये. काही उमेदवार सुद्धा बघितले गेलेत त्या ठिकाणी. नांदेडमध्ये विशेषतः गटबाजी आणि हे जास्त होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे पक्षीय राजकारण बोलता ते जास्त करून आता भावनिक जो प्रश्न होता ना तो लातूरमध्ये दिसतोय. तिथं तसा काही प्रकार नव्हता ना. बरोबर. आणि ही इंटरेस्टिंग लढत म्हणजे शिल्पा केळुसकरांचा जो वॉर्ड आहे ना ते इंटरेस्टिंग यासाठी म्हणावं लागेल. युतीत ऑफिशियली जागा कोणाला सुटली होती तर ती शिंदेना सुटलेली होती आणि तिथून यांनी एक प्रकारे बंडखोरी केली. तो डुप्लिकेट एबी फॉर्म लावला जो मान्य झाला म्हणून त्या उमेदवारी त्यांनी लढवली, निवडणूक त्यांनी लढवली आणि ते विजयी सुद्धा झाल्यात. निरंजन डावखर यांना आपण याच्याबद्दल माहिती देऊयात. शिल्पा केळुसकरांचा जो वॉर्ड, ज्यांनी भाजपची कलर झेरॉक्स जोडली होती त्यांच्या एबी फॉर्मला, ओरिजिनल कॉपी नव्हती ती भाजपची. आणि समोरच शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार, महायुतीची सीट आहे, शिंदे झालेत पराभूत आणि भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला.
म्हणजे ही काही मैत्रीपूर्ण लढत वगैरे पण नव्हती, त्याच्या ही खूप वेगळी लढत ठरली त्याच्यामुळे मुंबईतली. भाजपच्या उमेदवारांचा विजय हा ओव्हरऑल जर आपण सगळ्याकडे बघितलं ना तर तो निश्चितच होता. त्याचं कारणच ते होतं की आम्ही जी ही पूर्ण इलेक्शन होती ना याच्यामध्ये सातत्याने आम्ही विकासाच्या संदर्भात बोलत होतो. कुठेही भावनिक आवाहन न करता फक्त आणि फक्त या आपल्या शहराचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर राज्यात जी सत्ता ज्या पक्षाची आहे स्वाभाविकपणे तीच आपल्या शहराचा विकास करू शकते आणि हे लोकांना पटलं. कारण आपण बघितलं तर शहरी भागांमधलं लोकांचं हे मतांचा कल हा या दिशेने दिसतोय आणि त्यांचं प्रॅक्टिकल थिंकिंग याच्यामध्ये दिसून येतं. हो, एक छोटा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा, तो म्हणजे ठाकरे बंधूंना पूर्णपणे नाकारलं असे आकड्यांवरनं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पुण्यामध्ये पवारांना पूर्णपणे नाकारलेलं आहे. निश्चितच पुणे आणि पिंपरी चिंचवड मधलं जे अपयश आहे ते शरद पवारांची जी लिगसी पुणे जिल्ह्यातली होती त्याला धक्का लावणारं असं एकंदरीत निकाल आहेत असं म्हणायला पाहिजे. आणि आपण बघितलं असेल अनेक मुलाखतींमधून देवेंद्र फडणवीस देखील सांगत होते की आम्ही पुण्यात त्यांच्या विस्डमला धक्का लावलेला आहे आणि त्यामुळं तो धक्का ते आमच्या सोबत असले तरी दोन्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांची कमेंट घेऊया. दोन्ही राष्ट्रवादीचे आपल्यासोबत आहेत. आनंद परांजपेची आनंद परांजपेची खूप अग्रेसिव्ह प्रचार केला होता अजित पवारांनी. मैत्रीपूर्ण लढत भिडत काही नसते असं म्हटलेलं होतं, थेट टीका केलेली होती आणि आता निकाल आपल्या समोर आहेत. असं आहे की नक्कीच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निकालाचं आत्मपरीक्षण पक्षाला करावं लागेल. नवीन आलेला शहरी भागातील मतदार हा पक्षापासून डिस्कनेक्ट आहे का ह्याचं देखील आत्मपरीक्षण एस्पेशली 18 ते 25 वयोगटातील ह्याचं आत्मपरीक्षण या निकालावरनं करावं लागेल. कारण भारतीय जनता पार्टीबरोबर कडवी झुंज होईल अशी अपेक्षा होती पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये. 2017ला दोन्ही ठिकाणी महापौर हे